कुठे चाललोय आपण? थंबनेल बघितला असेल तुम्ही. प्रीमियम ब्रो. आम्ही अंबानीचे पोर आहेत ना. हे कोण थुकलाय तुझ्या मागे? हा पान खाऊन थुकलाय भाई. खाली ले सकते नहीं तो खाली थाली ले. त्या दिवशी माझा वाढदिवस आहे, त्या दिवशी मी केदारनाथचं दर्शन घेतोय. नसीब से कॉन्फिडेंस है आपको. हरिद्वारची आरती अटेंड करा, कारण ते हरीचं द्वार आहे. चाचा वास्ते का ना हो ये. प्रीमियम आलंय आपल्याला जायचं तिकडे. चला. टाइम सो डिनर मध्ये आम्हाला मी हे 2 धाम करतोय. कसं आहे आता जेवण? कावळे जेवण कसं आहे? मस्त. झोपतोय म्हणून आम्ही काय करतोय. उद्या सकाळी 4 वाजता नाही करायची. असंच बोल. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कुठे चाललोय आपण? थंबनेल बघितला असेल तुम्ही. तर आपण चाललोय केदारनाथ आणि बद्रीनाथ, जे आपले इंडियाचे 2 धाम आहेत. त्या धामाचं दर्शन करायला चाललोय. खूप बरं वाटतंय. तर असं बोलतात की केदारनाथ आणि बद्रीनाथ या धामांचं दर्शन करायला नशीब लागतं. सो खूप वर्षापासून आम्ही ट्राय करत होतो. शेवटी ते होत आहे. बुलावा आ गया है भाई. सो खूप बरं वाटतं ॲक्च्युली. कधी वाटलं नव्हतं केदारनाथमध्ये जाईन, ते पण एवढ्या लवकर. बघूया, सगळे अपडेट देणार आहे तुम्हाला मी. फक्त केदारनाथ आणि बद्रीनाथच नाही आहेत, खूप सारे प्लेसेस आहेत. इतके प्लेसेस आहेत काय सांगू तुम्हाला. त्रियुगी नारायण टेम्पल, जिथे महादेव आणि पार्वतीचं लग्न झालं होतं, ते टेम्पल आहे. धारी देवी, जोशीमठ, उखीमठ, ऋषिकेशमध्ये आम्ही जाणार, रिव्हर राफ्टिंग करणार आहोत. तिकडे गंगा आरती असते त्रिवेणी घाटला, ती अटेंड करणार आहोत. परत माना विलेज, व्यास गुफा, परत सरस्वती नदीचा उगम जिथून झाला आहे, ती नदीचं उगम स्थान बघणार आहोत आम्ही. सो खूप मजा येणार आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी डे बाय डे दाखवेन मी. खूप मजा येणार आहे. आणि तो सेम ग्रुप आहे ज्यांच्यासोबत मी लास्ट टाइम गुजरातला गेलेलो. आमच्या कॉलेजचा ग्रुप आणि 2-3 त्यांचे मित्र मैत्रिणी. टोटल आम्ही 9 जण आहोत. आणि 5:30ची आमची आता ट्रेन आहे, तेजस एक्सप्रेस, जी आम्ही 5:30ला बोरिवलीवरून बोर्ड केलं की आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी 10ला दिल्लीला पोहोचवते. तिथून मग दुसरा ट्रान्सपोर्ट आहे, तिथून आम्ही डायरेक्ट ऋषिकेशला, आणि लगेच आम्ही गंगा आरती अटेंड करणार आहोत संध्याकाळी पोचल्या. सो मजा येणार आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये राहा असेच, तुम्हाला सगळं दाखवतो मी. आता वाजले 4. सो निघू आता थोड्या वेळातच. आता आपण घरी आहोत. आणि सर्वात बेस्ट पार्ट काय माहिती आहे? 13 तारखेला माझा वाढदिवस आहे, 13 मेला. आणि 13 मेला मी ट्रेक चालू करणार आहे. केदारनाथचा ट्रेक चालू करीन आणि संध्याकाळी लगेच मला दर्शन पण होणार आहे. सो त्या दिवशी माझा वाढदिवस आहे, त्या दिवशी मी केदारनाथचं दर्शन घेतो. अजून काय पाहिजे लाईफमध्ये? सो मी तर खूप एक्सायटेड आहे. माझ्या बड्डेच्या दिवशी मी केदारनाथ धामाचं दर्शन घेतो. जय श्री केदार. बॅग आणि सगळं रेडी केलेलं आहे. ही आमची सगळं खायचं, मेडिसिन आणि सगळं सामान आहे. ह्याच्यामध्ये सगळे कपडे आहेत आणि सगळे, कारण केदारनाथमध्ये आहे ना, आय थिंक आता -6 चालू आहे. संध्याकाळी तर -8 पर्यंत पण जातं. सो थंडीचे कपडे आम्ही खूप जास्त घेतलेले आहेत. थर्मल घेतलेले आहे, जॅकेट्स घेतलेले आहेत. खूप केदारनाथ आणि बद्रीनाथ हे धाम आहेत, त्यांचं दर्शन तुम्हाला असं लगेच भेटत नाही. तुम्हाला 2 महिने आधी रजिस्ट्रेशन ओपन होतं. त्यांच्या उत्तराखंड टुरिझमच्या साईडवरती जाऊन तुम्हाला रजिस्टर करावं लागतं स्वतःला. मग तुमचा एक QR कोड जनरेट होतो. मग तो QR कोड तिथे जाऊन स्कॅन होतो गेटवर. मग तुम्हाला ती लोक टोकन देणार, मग एक स्लॉट देणार. 7 ते 8च्या मध्ये तुम्हाला येऊन दर्शन करायचं आहे. असं सगळं आहे तिथे. तर तुम्ही असं बोलाल की नाही चला केदारनाथचं दर्शन करायला जाऊया, आणि लगेच निघालं, विदाऊट QR कोड तुम्हाला दर्शन भेटणारच नाही केदारनाथचं. सो रजिस्ट्रेशन इज मॅन्डेटरी. तुम्ही 4 धाम आहेत टोटल, तुम्हाला तर माहितीच असते.
केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. सो गंगोत्री आणि यमुनोत्री तर आम्ही नाही करत आहोत, कारण तेवढा वेळ नाही, ते लांब पण आहे. सो आम्ही केदारनाथ आणि बद्रीनाथ 2 धाम करून बाकीचे सगळे प्लेसेस कव्हर करणार आहोत. रजिस्ट्रेशन तर सगळं झालं आहे आमच्याकडून, प्लस आम्ही सगळ्या हॉटेलच्या बुकिंग, स्टेच्या, मील आणि ट्रान्सपोर्ट सगळं बुक करूनच चाललो आहे. सो असं ह्याच्यामध्ये काय कोणाचा हे नाही, कुठल्या टूरवाल्यांचा थोडीफार हेल्प आहे आम्हाला, पण आम्ही मोस्ट ऑफ स्वतःच सगळं मॅनेज करतो आहे. सो खूप मजा येणार आहे. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. आपली ब्लॉगिंग पण चालू आहे फुल, सगळं कॅप्चर करणार आहे, एकदम अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवणार आहे मी. सो स्टे ट्यून. बाय. आता डायरेक्ट स्टेशनला जाऊया आणि तिथे सगळ्यांना भेटूया. तिथे सगळ्यांची रिॲक्शन पण कॅप्चर करूया की काय वाटतंय लोकांना, किती एक्सायटेड आहेत लोक. आम्ही टोटल 9 जण आहोत. जय श्री केदार. चला मंडळी, निघूया आता आपण. बॅग रेडी आहे आपली. मम्मी पप्पा गेलेले आहेत गावी लग्नासाठी, मग शुभम आहे फक्त. सो चला आता डायरेक्ट बोरिवली स्टेशनला भेटूया आपण. ते बघ, पण केदारनाथला जातोय आणि रिक्षा पण बघा आपल्याला कशी भेटली. हर हर महादेव. हर हर महादेव. वगैरे येणार पहिलाच. मानसी, हे कोण थुकलाय तुझ्या मागे? हा? अरे थांब बघू दे, दाखव 1 मिनिट. लाजते कशाला? लाजते कशाला? पान खाऊन थुकलाय बाई. पान खाऊन थुकलाय कोणतरी. भैया थुकलाय. भैया सफेद कपडा टाकल्या असं वाटतंय. हो व्हाईट शर्ट गरम लागतंय म्हणते. मॅम बिग फॅन. कॉलवर बोलते. बिग फॅन मॅम. पण कोणाशी बोलतात मॅम? दुसरे मॅम. मला रामटेक कसं नाही, मला क्लिअर झालं ना. तुम्ही दोघांनी पण कॉल ऐकला ना, म्हणून क्लिअर केलं. चल ना, आली ना. हा याच्या पुढची आहे. त्याच्या पुढची आहे काय? हा तेजस याच्यानंतर नक्की तेजस येते. ही आपली आहे. आपली कुठली ट्रेन आहे? तेजस. तुलाच नाही माहिती? यायला काय माहिती नाही. दादा आपली कुठली ट्रेन आहे? तेजस राजधानी एक्सप्रेस. मग ही पण तेजसच होती ना? ही 951 आहे. हा अच्छा, ही बाई लागली 53. ते आमच्या 3 4 बॅगा झाल्या सगळ्यांच्या. तावडे एका बॅगेमध्येच मावला आहे. तावडे एक बॅग चटई घेऊन आला ना फक्त. आणि तुझ्या बॅगा किती आहेत दाखव? 1 2 आणि 3. पोरी सगळं घेऊन आले आहेत. ट्रिपचा पहिला रूट प्रत्येकाने आपापल्या बॅगा प्लीज आपण घेऊया. परफेक्ट. लास्ट ट्रिप मध्ये शिकली है थी. भाई कितना बैग है तेरा? एक ही बैग है. तेरे भाई का कितना बैग है तेरा? शिवम कितना बैग है तेरा? दिखा. इसका तो ये साइज में छोटी है, बट 3 बैग लेके आ रही. 3 बॅगा घेऊन आले भाई आम्ही. पण एक बॅग ट्रॅकिंग साठी आणि एक नॉर्मल बॅग. पूरी 3 बॅगा घेऊन आले. बंसी भाई कितना बैग है आपके पास? एक ही बैग में सब आ गया ना? यस परफेक्ट. लड़कों का सॉर्टेड रहता है. A few moments later. अच्छा दच चल पळ आली ट्रेन.
सर भेटली का तुम्हाला तुमची सीट? मानसी माझी कुठे आहे? अच्छा Keep your bag here. कसं मी एकीकडे तिकडे एकीकडे. दादा काय काय आलेलं आहे नाश्ता? आमचा नाश्त्यामध्ये आहे पहिलं एक कचोरी एक भेटेल तुम्हाला, सँडविच. एक सँडविच भेटेल नॉर्मल सँडविच, प्लस एक केक भेटेल तुम्हाला आलू टिक्की स्नॅक्स पेपर वगैरे. दुसरं अजून शुगर आणि हे पण आहे, कोण ग्रीन टी किंवा टी असेल तर ती पण आहे. आपलं स्टिअर करायचं. एकच मिनिटात रेक्टिफाय करते, हा केक नसून पिठाचा क्लासिक असं काहीतरी मिठाई आहे वाटतं. हा हे लोकांना कळलं पाहिजे ना काय मिळतं. केक मिळतं. आम्ही आता नाश्ता तर आता मस्त चाय आलेली आहे. गरम चहा आलेला आहे कपमध्ये. आम्ही आता चहा बनवणार आहोत. आणि आहे बघ. हाँ सॉरी. अच्छा बनाना चाय. जैसा माल दिए उसके ऊपर है, क्या? जैसा माल दिया मटेरियल दिए उसके ऊपर है कैसा चाय बन रहा है. साहित्य आम्हाला दिलं टी बॅग, साखरचा पाऊच आणि दूध पावडर. ओके. आणि साखर मी म्हटलं वेस्टेज कशाला घालू, मी पूर्ण टाकली. म्हटलं फ्री मध्ये म्हणजे जे मिळालं आहे ते कशाला वेस्टेज घाला, केचप पण आहे. वेस्टेज करा म्हणून मी पूर्ण टाकणार आहे. पण तिथे प्रकट असलंच पाहिजे. आता मी ते झालं. फुलाच्या अंबानीची पोरं असतात. तुम्ही तिचं शॉपिंग केली सांग. हां. शॉपिंग 12,000. गावचा कोरा चहा आहे तसा लागतोय बघा. मला- गावचा कोरा चहा बनवतो. मला तो विश्वास नाही आहे रेल्वेच्या चायवर. आपल्याला टपरीची चाय जाऊ. जो नहीं खेलेगा वो ऊपर बैठो ना. जो नहीं खेलेगा वो ऊपर. रिव्हिजन घे. रिव्हिजन चालू कर. 2 आणि 4. 2 ब्लाइंड आणि 4. मग माणसे या टायमाला जिंकणारच की नाही? एक नहीं करो. एक ने ब्लाइंड 2 ने बघू. अरे थांब रे, हा कॉन्टेंट आहे. इसमें 1-1 रुपया सब डालेंगे. एक पहला स्टार्ट होने से पहले 1 रुपया. अभी स्टार्ट हुआ है ना तो छोटा सा 2 ना. तो उसको बोलते हैं टेबल. तो 1 रुपया डालने का सबने और फिर पत्ते बांटेंगे 3. हाँ 3 पत्ते बांटेंगे. फिर अगर आपको बिना देखे खेलना है, मतलब आपको नसीब पे कॉन्फिडेंस है आपको. क्या बोला तूने? और नसीब पे कॉन्फिडेंस है आपको. कावडे कडक बोलतोय भाई. नशीब पे कॉन्फिडन्स. नशीब पे कॉन्फिडन्स. तो अगर आपको पता है कि आपका नसीब अच्छा और अच्छे बन जाएंगे तो आप बिना देखे खेल सकते हो. मतलब हर में एक बार डालने का 1 रुपया 1 रुपया बार डालने. पत्ते खेल रहे हो ना तो 1 का 2 रुपया डालने. और जो बिना देखे खेल रहा है वो 1 रुपया डाले. दिखाएंगे तब क्या करना वो तो बता. खेल रहे हैं बिना देखे. बिना देखे मैंने देखा. मैं ऐसा मेरे को समझा कि नहीं समझा. हाँ भाई समझा. ठीक है. वाटल्यानंतर सगळ्यांनी आपापले पत्ते बघायचे. अपना पत्ता सबने देख लेने का उठा के. ठीक है. अभी इसमें सब ऐसा सीक्वेंस वाइज लगा देने का पत्ता. ठीक है. अभी पत्ता लगा एक का रहेगा. इस पिक का एक का वो पहला खेलेगा. तो ब्लफ किया रहेगा तो इसको ही ये पत्ता आएगा पूरा. इसने ऊपर नॉर्मल वाला चौवा डाल दिया तो जिसने जल्दी सब पत्ते खत्म होगा वो पहला जीतेगा. उसके बाद दूसरा तीसरा चौथा और जो पहला टाकणार त्याच्यावर 2 क्या क्या चल रहा है 2 तिरी. क्या है? ब्लफ गेम. ब्लफ पास. परत कर ना. त्याला काय 3 तिरी. तिरी. पास. 3 टायर एसीचं एक चांगलं आहे की तुम्हाला मेल आणि पण बोलता. आम्ही चाललोय आमच्या दुसऱ्या कोचमध्ये जेवायला. काही आता आमचं डिनर आलंय. सो डिनर मध्ये आम्हाला ब्रेड वगैरे सब दही
राईस, तोंडाला बरं पडतंय. डाळ, तिकट जरा बरोबर पनीरची भाजी, मिक्स भाजी आणि रोट्या इकडे आपल्याला जेवण असं नाही भेटणार. आपलं पिकल्स. बाकी आम्ही तर असं घेऊन आलोय घरातून काय काय घरी आली की जा. इकडे त्यांचं सगळे तिकीट जास्त जेवतायत. असतं ना. बाई घरची चपाती पाहिजे तर घ्या, ते कशाला सुट्टी खाताय. हा देईन जाते मी. हो करते नंतर. फक्त कागद दिलाय, आतलीच नाही. हे काय हा हे काय घेऊन आली आहे तू? खूप भांडली त्याची काही बोल मी केली और नंदा मला बोलतो नहीं तो मुझे पूछ के दिए. मैंने आपको क्या पूछना, मेरे फ्रेंड वहाँ पे है तो मैं आपको पूछ के लेके जाऊंगी प्लेट. बोले तो चोरी भी हुआ तो मला पण असंच बोला, मी येतो तो बोला तिकडे नको घेऊन जाऊ. मला तो चोरी भी हुआ तो मैंने ऐसे तो रूल लिखो. एंटरटेन हो रहे हो क्या? एंटरटेन हो रहे हो ना? रूल लिखो ना ऐसे में उतना की लेके नहीं जाने का करके इसी कोच में. सलाम तुझ्या कार्याला. थैंक यू. नाश्ता करून दादा नाश्ता आलेला आहे करतोय. व्हेज, त्याच्यामध्ये कटलेट आहे, तुम्हाला एक सँडविच ब्रेड बटर भेटेल फुल भरलेलं, चहा कॉफी गरम पाणी. सो एन्जॉय करू शकता. याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, पोहे पण ऑप्शन आहे, अजून नॉनव्हेज खायचं असेल तर अंडा ऑमलेट पण. आता आम्ही 1-2 तासात पोचू. आता 8 वाजायला आले. 2 तासात आम्ही आता पोचू. ते ही आमची राजधानी एक्सप्रेस आहे, तेजस. अँड आता जस्ट मथुराला पोचली आहे. एक 10 मिनिटाचा हॉल्ट घेतलाय. बीस वाला गेम बहुत खतरनाक है वो भाई. गुड मॉर्निंग पब्लिक, गुड मॉर्निंग. स्टार्ट करें. अजून एक गेम आहे आता, AK-47. AK-47. मुझे अपने घर जाना है. मानसी किंवा तावडे. तर गाईस उतरलोय आता आम्ही दिल्लीला. जस्ट ट्रेन पोहोचली आहे. एक गाडी बुक केली आम्ही आता, एक ती येते आहे. सो पब्लिक आहे सगळी. लोकेशन टाकली का? ऊन खूप दिसतंय, हिला ऊन लागतंय, ह्याला पण ऊन लागतंय. आमच्या तर गाडी येते कॅब. कॅब 10 किती वेळ येतोय? वो आलाय, आपल्याला जायचं तिकडे. चला चला चलो चलो. हे पोरींची कामं बघा. शिवम शिवम बॅग आतमध्ये आणि मस्त डोअर ब्लॉक होते एकदम. ते खोलायला सांगितले त्यांनी. खाऊची पिशवी राहिलेली आमची. कंटेंट मिल गया कंटेंट. हा चला. हे कुठलं मेट्रो स्टेशन आहे? सराई काले खान करून मेट्रो स्टेशन आहे. त्याच्या इथे आमची गाडी उभी आहे. ही गाडी आम्ही बुक केली आहे. पाहिजे गुटखा? हा काय चैनी खैनी पण आवडतो ना तुला? फेवरेट. तर भाई नेहमीप्रमाणे आम्ही या टायमाला पण बस बुक केली आहे, ट्रॅव्हलर. बसची टूर देतो तुम्हाला. प्रीमियम प्रॉपर AC. 1-1.5 तासाचा आमचा 1-1.5 तासाचा प्रवास आहे. ते सगळं सामान विमान टाकणं चालू आहे. चलो दिल्ली. जमना पार. अच्छा जमना पार. ओके अच्छा मतलब इसको बोलते हैं जमना पार.
तो भाई हम सब अंबानी के लड़के निकले, गाड़ी बिडी बुक किया हम लोग ने. सगळे अंबानीची पोरं आहेत मागे बसले होते. श्री गणेश केला. आमचे ड्रायव्हर आहेत. अक्षरधाम टेम्पल आहे. अक्षरधाम टेम्पल शेगाव सारखे आहे. शेगाव सारखं आहे ना सेम. शंभू जय मनोरा आज लावशील काय रे. आज लावशील का. आज लावशील. काय केलास पण अनसक्सेसफुल राहिलास. A few moments later. भाई कुछ भी हो जाए, कितनी भी कंजेस्टेड जगह रहने दे, बट हमारी 3 पत्ती रुकनी नहीं ना तावडे. 3 पत्ती रुकना नहीं चाहिए. पैशाचा नाद लागला सगळ्यांना पैशाचा नाद. डिप्रेशन. तर मित्रांनो आता आहे डे 1 आमचा. मी आता लंच करायला थांबलोय. हॉटेल शेरा करून आहे. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे हे. सो आता पटकन लंच करून आम्ही आता टुवर्ड्स ऋषिकेश निघतोय. ही आमची ट्रॅव्हलर आहे. तीच आम्हाला पूर्ण ट्रिप मध्ये फिरवणार आहे. सो मस्त AC आहे. स्वतः लंच करून भेटूया. दाखवतो तुम्हाला लंच मध्ये काय काय आम्ही घेतोय. भाई क्या खाने वाला है. प्योर वेज है ना तुम भी प्योर वेज हो ना. प्योर वेज है. गलत बंदों के साथ आए इन लोग. महाराष्ट्रियन लोग के साथ. हैदराबादी ना. हैदराबादी. हा अनिल आहे. अनिलचा भाऊ आहे बंसी राईट. बंसी लाल. आणि हा आमचा कॅशियर. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. कॅशियर मिस्टर तावडे. तर जाऊया आपण आतमध्ये हॉटेलमध्ये. इधर शिवम. हा मोठ्या टेबलवर बसूया ना. तो पण आहे ना मोठा. बसलेत सगळे. दादा काय काय आहे. इसमें प्लेन थाली है, दाल फ्राई, आलू मटर, राइस, सलाद. एक स्पेशल थाली है 310. उसमें कढ़ाई पनीर, दाल मखनी. मेरा स्पेशल थाली पे है. बहुत सारे थाली ले सकते हैं, नहीं तो खाली थाली ले. सगळे बकचोद आहेत. सगळे बकचोद. इथे हॉटेलमध्ये मस्त एकदम 4 धामांचे हे लावले. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. एक नंबर. त्याच्यातले आम्ही हे 2 धाम करतोय, केदारनाथ आणि बद्रीनाथ. आम्हाला हे 2 पण करायचे होते, पण सुट्ट्या नाही भेटत आता आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही करत नाही. तर ते पण आम्हाला करायचे होते. बघूया. पब्लिक बसली आहे आपली. जेवण ऑर्डर करतील आणि मग खायला चालू. लगेच ऋषिकेशसाठी निघायचं आहे लगेच आम्हाला. सो मस्त दाल राईस मागवलं आम्ही. नॉर्मल लोक अशी खातात. लेजंड बघा, लेजंड अशी खातात. फुल लो अँगलने खातो. एकदम लो अँगल. एकदम लो अँगल.
दूसरा डायरेक्ट अनिल एक नंबर स्टाइल है खाने का. साऊथ इंडियन मानसी तुला काय वाटतं गिरनारला ती थोडी दमछाक झाली होती तर मग आता काय तेव्हा वाटतं? मला ताप होता ना 2-3 दिवस त्यामुळे मला जमलं नव्हतं बट आता मी पूर्ण प्रिपेअर्ड होऊन आलेली आहे. एकदम प्रॉपर ना येस सर्वात पहिलं मी जाणार आहे. कॉन्फिडन्स देख रहे हो. बघूया कशा प्रकारे 24 किलोमीटर ना पूर्ण करशील ना. महादेव आहेत. त्याच्यासाठीच आली आहे मी. येस. हॅलो गाईस तर आता आम्ही उभे आहोत. आवडे कुठे उभे आहोत? युपी मध्ये उभे आहे कारण आम्ही आता तुम्ही समोर बघाल देवभूमी उत्तराखंड मध्ये तुमचे स्वागत आहे. आता आम्ही तिघं युपी मध्ये उभे आहे. चला आता आम्ही चालत जातोय उत्तराखंड मध्ये. गन्ने का जूस चाहिए क्या? गन्ने का चाचा वास्ते का ना हो ये. बोले पहले उत्तराखंड में तो जाऊया. पहले उत्तराखंड में जाते हैं. अभी यार बॉर्डर पे जूस पिएगा क्या? इसको बॉर्डर पे ही जूस पीने का है भाई. ठीक है तर आता आम्ही आलो उत्तराखंड मध्ये. चल आता जाऊन काय ना कुठे आहे ना वो पत्ता डालो कुठे आहे ना पुदिना तावडेला भाई तावडेला सगळं माहिती आहे. पुदिना बिदिना टाकून बनवला एक नंबर. भाई थोडा रिफ्रेशमेंट ब्रेक घेतला आम्ही कारण इथे उत्तराखंड मध्ये एंटर केल्यावरती आहे ना चेकिंग चालू आहे. गाडीची चेकिंग चालू आहे बघा. सगळ्यांचं आमचं सामान वगैरे काढलंय असं जशी चेकिंग चालू आहे की सगळं नीट सामान आहे ना. काही कळतंय तुम्हाला की वेगळे कोणते ड्रग्स किंवा समथिंग अशा टाईपचं काय वेगळं सामान तर काय घेऊन जात नाही आहे ना ट्रॅव्हलरवाला. किंवा गाड्या लागल्या तिथे इथे सर चेकिंग होतं. मग हा पास पुढे पासिंग करायला परमिशन द्या. हा आमचा ड्रायव्हर आहे. असं सगळं आहे. थोडं सिक्युरिटी आणि आहे खूप सारी. तर मित्रांनो आता आम्ही आहोत. आम्ही ॲक्च्युली चाललेलो ऋषिकेशला बट आम्ही प्लॅनमध्ये चेंज केला कारण आम्हाला कळलं की ऋषिकेशमध्ये जी आरती होते ते आता रिसेंटली 10-1 वर्ष आधी चालू झाली आहे. ते जे सगळे हे करून फिरत असतात आहेत. सो ऋषिकेशमधली आरती आता जस्ट 10 वर्षापासून चालू झाली आहे. सो आम्हाला आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की हरिद्वार मधली जी आरती आहे ती मेन असते. ती खूप वर्षापासून चालू आहे. तर तुम्ही ऋषिकेशला न जाता हरिद्वारची आरती अटेंड करा कारण ते हरीचं द्वार आहे. तर हे सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला आमच्या ड्रायव्हरने दिली. सो मग आम्ही लोक म्हटलं की ठीक आहे एवढा ड्रायव्हर सजेस्ट करतोच आहे तर मग आपण हरिद्वारची आरती अटेंड करूया. सो आम्ही ऋषिकेशला न जाता डायरेक्ट हरिद्वारला आलो. करू शकतात तुम्ही. इथे सगळे असे स्नान करतात तेव्हा. सहा 6:30 वाजता आरती चालू आहे. आम्ही बरोबर आमच्या टायमाला पोहोचलोय. सो बघूया. इथं सगळे असे स्नान करतात मस्त गंगेमध्ये. आमचा पण विचार होता स्नान करायचा पण ठीक आहे अंगावरती जस्ट मी पाणी शिपडून पवित्र होतो. दाखवतो तुम्हाला आता आरती डायरेक्ट. तर आम्ही हरिद्वार गंगा आरतीला आलो. आता गंगा आरती थोड्या वेळात चालू होणार आहे. इथे बघा असं सेटअप केलेलं आहे त्यांनी.
सगळे लोक बसलेले आहेत. खूप लोक आलेले आहेत. एवढंच नाही आहे तर तिथे पण आहे. तर तुम्हाला सगळी गंगा आरती दाखवतो. आणि हिचा ना मामा आहे. तर इकडनं तिकडे कॉन्टॅक्ट करते. मामा कुठे आहे? दिसतोय काय? कुठे आहे मामा? हे मानसी, मामा कुठे बसलाय तुझा? हात दोन वर करायला सांग. तर आता आम्ही इथे गंगा आरतीला आहे हरिद्वारला. कसं बसं करून आम्हाला इथे यायला भेटलं. कसं बसं करून आम्ही इथे आलो गंगा आरती बघायला भेटेल करून. बट इथे अजून एक मुलगा आहे आम्हाला इथे दिसतोय. भाई लिटरली मॅच बघतोय, IPL बघत चाललाय. आणि आमच्या पुढे बसला येऊ. आम्हा लोकांना पुढे जायचंय बघायला आरती. हा भाई इथे बसलाय एकदम मॅच बघत. तावडे तावडे हात जोड, हात जोड, हात जोड, हात. हम सभी भक्तों का कल्याण करने वाली है। दोहराते हुए संकल्प ले और आप सभी के संकल्प का स्वर इतना हो कि इस पार के भक्तों की आवाज उस पार और उस पार के भक्तों की आवाज इस पार पहुंचे। हर की पौड़ी, हर की पौड़ी ब्रह्म कुंड पर आज गंगा मैया की साक्षी ने संकल्प लेते हैं कि पतित पावनी माँ गंगा के जल की पवित्रता एवं निर्मलता बनाए रखने हेतु गंगा जल को प्रदूषित नहीं करें। गंगा जी की 21 आरतियां होने जा रही हैं। गंगा मैया की दोनों समय की आरती और भोग प्रसाद का प्रबंध, माता बहनों के लिए महिला घाट की सुविधा, दोपहर में 12 बजे गंगा मैया का भंडारा बांटना, हजारों गरीबों को फ्री दवाइयां बांटना, हर की पौड़ी की साफ सफाई करना, ये सभी कार्य केवल आप लोगों के दान से श्री गंगा सभा द्वारा किया जाता है। कोई गवर्नमेंट या नगर पालिका के द्वारा नहीं किया जाता। गंगा मैया की मुख्य आरती में 1100 रुपए का सहयोग लगता है। सहायक आरती में 501 रुपए। गंगा मैया की आरती
मस्त एकदम आरती करून झाली आमची. गंगा मा आहे इथे आणि इथे मैयाचं पाणी भरताय ते लोक. मस्त एकदम गंगेची आरती अटेंड केली आम्ही. गंगा आरती एकदम भारी होती. सगळे बघा तिकडे असे स्नान करतात. मजा आली एकदम. आणि हे गंगेमध्ये उतरून आम्ही थोडं जल पण घरी घेऊन चाललोय. सो बघा तुम्ही बघू पूर्ण स्नान चालू आहे. वाईब बघा फक्त इकडची वाईब बघा तुम्ही. जो मेरा संकट दूर करता है और अलग हो जाएगा. जो संकट का डंडा मुझसे दूर करता है वो भी नरक में जाएगा. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो ऋषिकेशमध्ये. हा हॉटेल आहे गंगा अशोका करून. आम्ही बुकिंग वगैरे तर सगळं करून आलेलो. हा हॉटेल आहे. असा रिसेप्शन आहे. एंट्री गेट आहे. हा रिसेप्शन आहे. कोणता फ्लोर आहे? प्रीमियम ब्रो. आम्ही अंबानीचे पोर आहेत ना. रूम टूर G3 अँड मस्त आहे. रूम तर एकदम मस्त आहे. चांगला आहे. TV आहे. इथे मिरर आहे. आणि हा तुमचा होस्ट. आणि इथे वॉशरूम आहे. मस्त आहे. कोण आहे हे? कुठलं बोलतात हे लोक? एकदम फैजू वाला काय प्रीमियम असं हॉटेल आमचं. कुछ तो अच्छा बोल रहा है शाम के बारे में. नाही जे छान हॉटेल. छान हॉटेल आहे पण आम्ही 4-5 तास राहणार आहोत तिथे ना. लगेच निघायचं ना आपल्याला. सगळे हॉटेल सगळे 2 वाजताच उठायचं. सगळे बाकीचे हॉटेल पण असेच असू दे. असणार. मला वाटतं ते हॉटेल चांगले. हो 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 हो. पनीरची भाजी येते. आम्ही जे हॉटेल बुक केलेलं ना त्याच्यामध्ये आम्ही जेवण सुद्धा हे केलेलं, इन्क्लूड केलं. सो मस्त जेवण आहे. पुढे रोटी घेऊन यायला. हे रोटी एकच रोटी आहे ना. नाही रोटी जेवणामध्ये आहे रोटी, हे मटार आणि आलूची सब्जी आहे, फेवरेट आहे. हे रायता आहे, पनीरची भाजी, अचार, सॅलड आणि टीम पण मस्त केली एकदम लोकांनी. आणि हॉटेल पण एकदम मस्त आहे. बट आम्ही 5 तास थांबतो इकडे. ते रिग्रेट होतंय जरा आम्हाला. कसं आहे आता जेवण? तावडे जेवण कसं आहे? मस्त. अनिल अनिल कसं आहे? अनिल मेरे लिए भी एक लाना.
बंसी भाई अनिल इधर है कैसे है? अनिल इधर है सॉरी अनिल हे कसं आहे? मानसी ईश्वर रुपेश ने तो इन्हें सगळ्यांच्या नावाचं बदलून शिवम तूने खाया क्या कि हो गया तेरा? सॉरी निष्ठा हाँ कसं आहे जेवण? छान आहे. रसगुल्ला पण आहे ती पण आहे काय पाहिजे काय तुम्ही पोटभर खाणार आहे. मानसी राहुल कॅटरिंग सर्व्हिस. तुला पण नाही येणार ऍक्च्युली खायची. चला गाईस आता आम्ही झोपतोय सगळं. उद्या भेटूया आम्ही काय नवीन ब्लॉग मध्ये. काय झोपतोय म्हणून आम्ही काय उद्या सकाळी 4 वाजता नाही करायची. असंच बोलते. आम्हाला उद्या सकाळी 4 वाजता नाही करायचे म्हणून आता आम्ही घाई करतो. सकाळी 4 वाजता उठून आम्हाला बद्रीनाथला निघायचं. सो आता झोपून घेतो आणि 4 वाजता आम्हाला गाडी पिक करायला येणार आहे. तर आता उद्या आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये डे 2 ऑफ उत्तराखंड. सो लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. अरे मग आम्हाला त्याच्यासाठीच 45 मिनिटं उठावं लागतं ना लवकर. 45 नाही आम्ही पण नंतर उठून सव्वा- शकतो ना. तुमचं 3:30 पण उठतो. ऐक मग आम्हाला एक काम कर आम्ही तुम्हाला 3:30 देतो टाइम. ठीक आहे 3:30 तुम्ही उठा. नाही आम्ही त्याच्या आधी करून जाऊ. 4ला निघायचं ना. आम्ही तेच आता बोलतोय ना, डिस्कस झालं 3:30 पहिलं कोण आंघोळ करणार. पहिला कोण आंघोळ करणार ते तुम्हाला चालेल. जास्त वेळ लागणार. आम्ही लवकर उठून काय करणार. त्यामुळे त्यांचा उद्या बरोबर मुलं आणि वरून ठीक आहे. एक काम कर ना फक्त पाहुणे मस्त तुकमणी पेल लाव. आम्ही लावून काय करणार. मी उठून काय करू. आमच्यासाठी लाव रे बाबा. मी माझा मोबाईल लावून तुला देते. मी मला अलार्म लागला ना मला झोप नाही लागत परत. अलार्म अलार्म देऊ? अलार्म राव. लावून ते सेपरेट साईड आणि लावायला कोणीतरी हे नको सगळ्यांचे बंद करताना नाकीने होतो मग उठत राहावं लागणार. तू तुझ्या साईडने लाव. तुमचा 15-15 मिनिटाचा गॅप दे लाव. मला वाटत नाही आपल्याला उशीर होणार आहे कारण कोणीच ते तर पाणी कोणीच आंघोळ नाही केली त्यामुळे आम्हाला उशीर होणार आहे पक्का. जाणार ना ग. गुड नाईट मानसी.